नमस्कार भावा बहिणींनो, स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या बहिणींच्या मनात, आपल्या बहिणींच्या डोक्यात इतकं घुसलंय ना, इतकं मनाला लावून घेतलंय ना, का विषय आत्महत्येपर्यंत गेलाय। हां, विषय आत्महत्येपर्यंत गेलाय। नेमकं घडलंय काय तर पहा, लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्र पुराव्यांची पूर्तता आणि योजनेला लागत असलेल्या मुदतीत कागदपत्रे पूर्ण करू शकणार नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपये लाभापासून मी वंचित तर राहणार नाही ना, या चिंतेमुळे दिनांक 3/7/2024 रोजी जिल्हा यवतमाळ, तालुका राळेगाव, गाव खैरी येथील नामे कलावती लक्ष्मण बुरडकर, वय वर्ष 58 या माऊलीने शेतात मजुरी करून आल्यावर संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। काय म्हणावं याला। सर्वात अगोदर मी या योजनेस पात्र असणाऱ्या त्या सर्व बहिणींना मी सांगू इच्छितो की टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही। फॉर्म भरण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी आपल्याकडे आहे आणि डॉक्युमेंट्स कागदपत्रेसुद्धा तेवढे लागत नाही। आपल्याकडे फक्त 3 कागदपत्र असले तरी चालते। सध्या आपल्याकडे बँकेचं पुस्तक नसेल तरी काहीच काळजी करू नका, बँक पासबुकचं फोटो अपलोड केलंच पाहिजे, हे काही अनिवार्य नाही। सध्या फॉर्म भरून घ्या, नंतर आधार कार्डशी लिंक असलेलं खातं काढून घ्या। सध्या प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत महिलांची गर्दी आहे, तेव्हा आपण निसंकोचपणे आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जा, पोस्ट खातं काढून घ्या आणि लगेच काम होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग अपलोड करा। आलं लक्षात। महिलांचं कसं आहे, एखादी बहीण जर बँकेत गेली ना का तिले पाहून तिच्या आजूबाजूची जी बहिणी असतात ती कुजबूज करतात, माईले आता 1500 रुपये मिळते, हे बँकेत गेली पुस्तक काढासाठी मला जा लागते। अरे जर आपल्याकडे बँकेचं पुस्तक असेल तर जाण्याची काय आवश्यकता आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये कसं असते की एक बहीण एक सांगते, दुसरी बहीण एक सांगते। एखादी बहीण सांगते माझ्याकडे रेशन कार्ड आहे, मात्र अजून सांगत आहे का बा उत्पन्न दाखला काढा लागते। अरे जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल ते पिवळं आणि केसरी, तर आपल्याला उत्पन्नाची काहीच आवश्यकता नाही। तर आपण चला सविस्तरच पाहून घेऊ की नेमके कोणकोणते कागदपत्र लागतात, जेणेकरून आपल्या मनात जे शंका आहे ती शंका निघून जाईल। तर पहा बहिणीनं कोणकोणते कागदपत्र लागतात। आधार कार्ड हा कंपल्सरी आहे, म्हणजे आधार कार्ड प्रत्येकाला द्यावंच लागणार आहे। अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला। ते याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे जर अधिवास प्रमाणपत्र नसेल टेन्शन घ्यायचं नाही, जन्म प्रमाणपत्र नसेल टेन्शन घ्यायचं नाही, फक्त शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी आपल्याकडे चालते। शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालते, मात्र ह्या 3 डॉक्युमेंट्सपैकी कोणतं एक डॉक्युमेंट्स पाहिजे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहू, आपल्याकडे रेशन कार्ड असेल केशरी किंवा पिवळं। जर आपल्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर आपल्याला उत्पन्न दाखल्याची गरज नाही, आणि जर आपल्याकडे रेशन कार्ड नसेल तर उत्पन्न दाखला पाहिजे, उत्पन्न दाखला आपण काढू शकतो। आलं लक्षात। आणि त्याच्यानंतर अर्जदाराचे अमीपत्र जे आपल्याला भरून द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर बँक पासबुक। मात्र सध्या आपल्याकडे बँक पासबुक नसेल तरी आपण फॉर्म भरू शकता, कारण ते आपण ब्लँक सोडलं तरी चालते, कारण ते भरणं अनिवार्यच आहे असं नाही आहे। मग नंतर आपण बँक खातं ज्यावेळी काढसाल त्यावेळी आपण त्याला आधार लिंक करूनच घेसाल, त्याच्यानंतर मग आपण अपलोड करू शकता, कारण कसं आहे या ॲपमध्ये सध्या एडिटिंगचं ऑप्शन नाही, पण नंतर येणारच आहे। आलं लक्षात। आणि त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो, म्हणजे कसं आहे, फोटो म्हणजे आपल्याला काय पासपोर्ट काढावा लागत नाही, डायरेक्ट ज्यावेळी आपण ऑनलाईन फॉर्म भरतो नारी शक्ती ॲपमधनं त्यावेळी डायरेक्ट फोटो काढता येते। तर लक्षात घ्या बहिणींनो, फक्त आपल्याला आधार कार्ड पाहिजे आहे, आणि जन्म प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे नाही, आणि उत्पन्न दाखला पाहिजे आहे समजा रेशन कार्ड नसेल तर। आणि त्याच्यानंतर हे जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते बाकीचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असतातच। तर एवढं टेन्शन घ्यायचं काही काळजी नाही, काही चिंता करू नका। 2 महिन्याचा कालावधी आहे, आपण निवांतपणे कागदपत्र गोळा करू शकता आणि या योजनेचं लाभसुद्धा घेऊ शकता। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्याही बहिणीने या योजनेच्या गैरसमजापायी आत्महत्या करू नये, याच्यासाठी आता काय केलं पाहिजे। मला तरी असं वाटते की ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत सचिव, सरपंच यांनी तत्काळ आपल्या ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा लावून, आता पेसा ग्रामपंचायत असेल तर गाववाईज सभा घ्यायला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती द्यायला हवी, जेणेकरून मोलमजुरी करणाऱ्या बहिणींच्या मनात या योजनेबद्दल जे गैरसमज निर्माण झाला आहे ते निर्माण होणार नाही, आणि मला लाभ मिळणार नाही या चिंतेने कुणाचा जीव जाणार नाही। याच्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका यांनी पुढाकार घेऊन बहिणींच्या शंकांचे निरसन करायला हवं, त्यांना समजून सांगायला हवं, जेणेकरून कोणत्याही महिलेने या योजनेच्या गैरसमजापायी आत्महत्या करायला नाही पाहिजे। फार दुर्दैवाची गोष्ट आहे की या योजनेच्या गैरसमजापायी एका महिलेने आपलं जीव गमावला आहे।